महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा वारसा लाभलेला आहे। आपल्या व्लॉगद्वारे आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांचा आढावा घेत असतो। तर आज अशाच एका ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाला आपण भेट देणार आहोत। पुण्यापासून हे ठिकाण 32 किलोमीटर अंतरावर हवेली तालुक्यात आहे। तर आपण आलो आहोत क्षेत्र तुळापूर येथे। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, स्वराज्यासाठी तरुणपणात स्वतःचे जीवन अर्पण करणारे श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ तुळापुरात आहे। निसर्गसृष्टीने नटलेले भक्तिशक्तीची भूमी तुळापूर पूर्वी नागरगाव म्हणून ओळखले जायचे। तुळापूरला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। तुळापूर येथे महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचा संगम आहे। आळंदीहून वाहणारी इंद्रायणी नदी, भीमाशंकरच्या दाट जंगलातून उगम पावलेली भीमा व उपनदी भामा या 3 नद्यांचा संगम आपल्याला तुळापूर येथे पाहायला मिळतो। भीमा, भामा व इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर स्वयंभू महादेवाचे प्राचीन मंदिर आहे। काही काळानंतर हे मंदिर श्री संगमेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले। शहाजीराजांनी या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार केला। पुरातन हेमाडपंथी पद्धतीचे मंदिराचे बांधकाम असून हे मंदिर काशी विश्वेश्वराचे प्रतीक समजले जाते। या ठिकाणाला इतिहासासोबतच नयनरम्य अशा निसर्गाची जोड देखील लाभलेली आहे। मंदिर परिसरात श्री गणपती व हनुमानाचे छोटे मंदिर आपल्याला पाहायला मिळते। त्याच बाजूला भव्य अशी दीपमाळ देखील आहे। मंदिराच्या बाहेरील बाजूला नंदी एका घुमटाकार छत्रीखाली आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्या अगोदर विठ्ठल रखुमाईचे आणि अखंड पाषाणातील गणपतीचे दर्शन आपल्याला घ्यायला मिळते। मंदिराच्या खांबांवर सुंदर असे नक्षीकाम, कोनाकृती दगडी बांधकाम, दगडी खांब, गाभाऱ्यात मधोमध वर्तुळाकार रंगशिला अशी ही या संगमेश्वर मंदिराची रचना। हे सगळं पाहून खाली उतरून आपण मंदिराच्या गर्भगृहात पोहोचतो। खूपच शांत, मनमोहक आणि भव्य असा मंदिराचा गाभारा आहे। काही जण इथे ध्यानाला बसलेली असतात। एक मोठी स्वयंभू शंकराची पिंड व त्याच बाजूला एक छोटी पिंड असं एकंदरीत दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। मंदिराच्या गाभाऱ्याचे छत घुमटाकार आहे। हे मंदिर कोणी बांधले याची अद्यापही काही ठाम अशी कल्पना नाही, पण शहाजीराजांनी मुरारजी जगदेव यांच्या मदतीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे म्हटले जाते। मंदिराचे वातावरण प्रसन्न करणारे आहे। मंदिराच्या बाहेरील बाजूस मंदिराच्या नदीच्या धारेपर्यंत जाण्यासाठी एक दगडी घाट आहे। हा मंदिर परिसर पाहून आम्ही नद्यांच्या त्रिवेणी संगमाकडे निघालो। या संगमावर मोठा नदीघाट उभारला असून आपण सहजरित्या या 3ही नद्यांचा संगम पाहू शकतो। इथे बोटिंगची सोय देखील उपलब्ध आहे। आपण नदीतून एक फेरफटका मारू शकतो। हे क्षेत्र काशी, गया व प्रयाग या तीर्थक्षेत्रांच्या बरोबरीचे समजले जाते। नदीच्या किनाऱ्यावरील मंदिरांचे प्रतिबिंब पाण्यात दिसते। संगमाजवळ बरीच मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात। थोडं वरती चढून गेल्यानंतर आपल्याला शिवकालीन गणपतीचे दर्शन घ्यायला मिळते व त्यानंतर थोड्या पायऱ्या चढून आपण पोहोचतो श्री विष्णू महाबल्लाळेश्वर मंदिरात। हे देखील शंकराचे मंदिर असून गाभाऱ्यात शंकराची पिंड आहे। याच मंदिर परिसरात अनेक मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात। तसेच हे मंदिर थोडे उंचावर असल्या कारणाने येथून नद्यांचा संगम विलोभनीय दिसतो। तर अशा या 3 नद्यांच्या संगमावर असलेल्या श्री संगमेश्वर मंदिराला तुम्ही देखील अवश्य भेट द्या व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा।